नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे कावनाई क्षेत्रामध्ये, जिथे तुम्ही बघू शकता गोमुखातून पाणी पडत आहे. कपिलधारा हे तीर्थक्षेत्र नाशिकपासून 43 किलोमीटर आणि इगतपुरीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून अधिकृतपणे कुंभमेळा सुरू होतो. असे मानले जाते की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आदेशाने श्री गजानन महाराज शेगाव यांनी 12 वर्ष तपस्या केली आणि नंतर ते शेगाव येथे प्रकट झाले. श्री गजानन महाराज तपोभूमी मंदिर हेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. येथे 12ही महिने कपिलेच्या मुखातून पाणी पडत असते. भक्तीत मग्न छान अशी हनुमानाची मूर्ती इथे आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांचं मंदिरही इथे आहे. छान असं महादेव मंदिर, त्याचबरोबर श्री गजानन महाराज मंदिर आणि माता कामाक्षी देवी मंदिरही तुम्हाला येथे बघायला मिळेल. तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.